TBP न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। जनसामान्यांविषयी तळमळ आणि कळकळ रक्तातच असावी लागते। सर्वसामान्यांसाठी आदर्शवत काम करून समाजामध्ये मानाचे स्थान मिळवण्याचे मोठे काम पिसोळीचे माजी उपसरपंच गणपत मामा दगडे यांनी केले। त्यांच्या समाजकार्याचा वारसा त्यांच्या पत्नी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहल दगडे यांनी पुढे सुरू ठेवला आहे। समाविष्ट गावातील पाणी प्रश्न लवकरच सोडविला जाईल, असे मत आमदार योगेश टिळेकर यांनी व्यक्त केले। पिसोळी तालुका हवेलीचे माजी उपसरपंच गणपत मामा दगडे यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर, बचत गट नोंदणीपत्र आणि घरेलू कामगार महिलांना संसार उपयोगी वस्तूंचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहल दगडे यांनी केले होते। या प्रसंगी जालिंदर भाऊ कामटे, बाबाराजे जाधवराव, गंगाराम जगदाळे, राहुल शेवाळे, राजेंद्र भिंताडे, जिजाबा बांदल, नाना बांदल, दीक्षाताई निंबाळकर, सचिन निंबाळकर, भरत जांभरे, बाळासाहेब टकले, किरण येपरे पाटील, मच्छिंद्र दगडे, तानाजी काळभोर, किरण काळभोर, मोरेश्वर धावडे, दीपक धावडे, काळूराम धावडे, दादा कड, आकाश धावडे, कुंदन कामठे, राजेंद्र लोणकर, प्रमोद दगडे, संभाजी कामठे, देविदास मासाळ आदी उपस्थित होते। भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहल दगडे म्हणाल्या की कष्टकरी कामगारांचे दुःख कमी करीत त्यांना आधार देण्याचे कामात समाधान मिळत आहे। पिसोळी गाव महापालिकेमध्ये समाविष्ट झाले असून पाणी, रस्ते, ड्रेनेजच्या कामासाठी पालिकेकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच ही कामे मार्गी लावली जातील, असे त्यांनी सांगितले। आपल्या भागातील